विद्यार्थी मित्रांनो, वर्षा ऋतू सुरू झाला आहे. निसर्गात किती सुंदर बदल झालेला आहे. चहूकडे नजर वळली तर सर्वत्र हिरवळता ही दाटलेली आहे. चला तर आज आपण अशीच कविता अभ्यासणार आहोत. कवितेचे नाव आहे भुई. या कवितेचे कवी आहे प्रेमचंद अहिरराव. प्रेमचंद अहिरराव हे एक शिक्षक आहेत. त्यांचे शिवगाथा, शंभूगाथा, बोधकथा हे 2 ऐतिहासिक बालकथा संग्रह प्रसिद्ध आहेत. त्यासोबत शब्दचित्र आणि जंगल सहल हे कविता संग्रहसुद्धा प्रसिद्ध झालेले आहेत. आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमात ते सहभागी असतात. या काव्यात प्रेमचंद अहिरराव यांनी वर्षा ऋतूत निसर्गात झालेला बदल खूपच सुंदररित्या वर्णन केलेला आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, कवितेत कवींनी काय सांगितलेले आहे? चला तर कवितेचा भावार्थ आपण समजून घेणार आहोत. प्रथम आपण कवितेचे गायन करणार आहोत. शालू नेसला भुईने झाले हिरवे ते अंग, कसा उधळे निसर्ग तिच्या कुशीमध्ये रंग. येते सावली दाटून कधी दिसे इंद्रधनू, खेळ ऊन पावसाचा खेडी आकाशात धनु. सरकुंडी घेऊन या पक्षी करती विहार, वनचरे खेळती मुक्त येती रानाला बहार. येता झुडूक वाऱ्याची डुले नाजूक रोपटे, दावी वाकुल्या वाऱ्याला फुले गोजिरे धाकटे. नवरूप पाहून या होती उल्हासिती सारे, बोलू लागले चरचरा अंगी हुरूप संचारे, अंगी हुरूप संचारे. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण कवितेचा भावार्थ समजून घेणार आहोत. शालू नेसला भुईने झाले हिरवे ते अंग, कसा उधळे निसर्ग तिच्या कुशीमध्ये रंग. विद्यार्थी मित्रांनो, शालू भुईने नेसला आहे. म्हणजे भुई म्हणजे काय? तर भुई म्हणजे जमीन. शालू म्हणजे एक प्रकारची साडी. उधळे म्हणजे पसरला. कुशी म्हणजे आईची जशी मांडी असते तशी निसर्गाची ही कुशी येथे दाखविण्यात आलेली आहे. वर्षा ऋतूत कवीला चौफेर हिरवळता दिसते. कवीला वाटते की जणू काही धरती मातेनं हिरव्या रंगाचा शालू परिधान केला आहे. असे वाटते की निसर्गानं तिच्या कुशीमध्ये हिरव्या रंगाचं उधळण केलं आहे. येते सावली दाटून कधी दिसे इंद्रधनू, खेळ ऊन पावसाचा खेडी आकाशात धनु. विद्यार्थी मित्रांनो, सावली म्हणजे काय? तर छाया. धनु म्हणजे काय? तर ढग. येथे कवींनी सांगितले आहे की कधी आकाशात काळेभोर ढगांची सावली दाटून येते, तर कधी इंद्रधनुष्यही दिसतो. क्षणात ऊन पडते, क्षणात पाऊससुद्धा पडतो. असे वाटते जणू आकाशात ढगांचा खेळ हा चालूच आहे. सरकुंडी घेऊन या पक्षी करती विहार, वनचरे खेडी मुक्त येते रानाला बहार. कवी यात सांगत आहेत की वनाला सुंदरता हिरवळता आली आहे. ते पाहून पक्षी आनंदाने मुक्त आकाशात विहार करायला निघतात. वनात राहणारी अन्य प्राणीसुद्धा स्वतंत्रपणे खेळतात. आता खरे वन हे सजीव सृष्टीने बहरले आहे असेच वाटते. येता झुडूक वाऱ्याची डुले नाजूक रोपटे, दावी वाकुल्या वाऱ्याला फुले गोजिरे धाकटे. झुडूक. झुडूक म्हणजे मंद अशी वाऱ्याची स्पर्श करणारी हवा. डुले म्हणजे डोलणारी. वाकुल्या म्हणजे काहीतरी खुणा दाखवणे. गोजिरे म्हणजे सुंदर. धाकटे म्हणजे लहान. यात कवींनी सांगितले आहे की अमराईची सुंदरता पाहून वाराही मंद मंद वाहतो. जशी वाऱ्याची लहानशी झुडूक येते तर नाजूक रोपटेही डुलू लागते, नाचू लागते. त्यावर उमललेली नाजूकशी फुले ही वाऱ्यानं जणू वाकुल्या करत आहे असेच वाटते. नवरूप पाहुनिया होती उल्हासित सारे, बोलू लागे चराचर अंगी हुरूप संचारे. यात उल्हासित म्हणजे काय? तर नवीन स्फूर्ती. चराचर
म्हणजे संपूर्ण निसर्ग, हुरूप म्हणजे एक प्रकारे काम करण्याची शक्ती वाढणे. कविश्री सांगतात की निसर्गसृष्टीचे हे नवीन सौंदर्य पाहून सर्वांमध्येच उत्साह भरला आहे. अंगी नवीन काम करण्याचा उत्साह आणि शक्ती वाढली आहे. अशा पद्धतीने बालमित्रांनो, आपल्याला कवितेचा भावार्थ हा समजलाच असेल.